अकोले शहर स्वच्छतेच्या बाबतीत अनेक वेळा चर्चेत आलंय। या समस्येमुळे अकोले नगरपंचायतीला अनेक वेळा ग्रामस्थांनी धारेवर देखील धरलं होतं। आता ही परिस्थिती हळूहळू बदलताना दिसतेय। शहर स्वच्छ करण्यासाठी नगरपंचायतीने नाशिकच्या एका कंपनीला स्वच्छतेचा ठेका दिलाय। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून ठेका दिलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अकोले शहर चांगल्या पद्धतीने स्वच्छ करताना दिसत आहे। कर्मचारी स्वच्छता करून गेल्यानंतर पुन्हा कचरा रस्त्यावर दिसतो कसा, यात नक्की चूक कोणाची, याच विषयावर बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश आवार यांनी। अकोले नगर पंचायतच्या काही दिवसापूर्वी कचऱ्याची सगळ्यात मोठी समस्या निर्माण झाली होती। मात्र 15 ते 20 दिवसापासून अकोल्यामध्ये स्वच्छतेचं चांगल्या प्रकारे काम सुरू आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता कोल्हार-घोटी महामार्ग जो हा शहरातला आहे, या ठिकाणी चांगल्या पद्धतीने स्वच्छता केली जाते। मात्र काही व्यावसायिकांकडून आणि हॉटेल मालकांकडून सकाळच्या 9 वाजण्याच्या सुमारामध्ये या ठिकाणी कचरा रस्त्यावरती फेकला जाण्याचं कारण देखील समोर येत आहे। त्याच्यामुळे नगरपंचायतचा कारभार पुन्हा एकदा खराब होतोय। मात्र ही चूक नगरपंचायतीची नसून अकोल्यातील व्यावसायिकांची आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी रिक्षा चालक आहेत, ते प्रत्येक गल्लीमध्ये जात असतात, प्रत्येक गल्लीमध्ये ते बघत असतात त्या ठिकाणची स्वच्छता नेमकी कशी आहे। आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहे। मला सांगा, तुम्ही अकोला शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी जात आहे, आत्ताची स्वच्छतेची परिस्थिती कशी वाटते? नमस्कार, मी रिक्षा ड्रायव्हर आहे। अकोला शहरातल्या प्रत्येक ठिकाणी मी फिरतो। प्रत्येक ठिकाणी गेल्या 15 दिवसापासून अकोला नगरपंचायतीने जी नाशिकला सिन्नरला जो ठेका दिला आहे, त्या लोकांनी उत्कृष्ट काम करतात। प्रत्येक ठिकाणी केर कचरा उचलला जातोय, साफसफाई बऱ्याच प्रमाणात चांगली आहे। पण आता चुकतोय आपण अकोलेकर नागरिक। हे लोक स्वच्छता करून गेल्यानंतर आपण आपला केर कचरा उतरतो आणि रस्त्यावर टाकतो, हे चुकीचं आहे ना। तुम्ही त्या गाडीच्या वेळेमध्ये केर कचरा तुमच्या त्या गाडीत टाका, जेणेकरून आपलं गाव स्वच्छ राहील आणि त्यामुळे बाकीचे आजार उद्भवणार नाही। त्याचप्रमाणे अकोला शहरातले जे हॉटेल मालक आहेत, तुम्ही तुमचं सांडपाणी रस्त्यावर टाकू नका, त्यामुळे अकोला शहरामध्ये दुर्गंधी पसरते आणि आजार पसरले जातात। कृपा करून त्या लोकांना सहकार्य करा, जेणेकरून आपलं गाव स्वच्छ राहील। आणि नगरपालिकेचे आभार व्यक्त केले पाहिजेत का त्यांनी हा ठेका देऊन अकोलेकरांच्या आरोग्याचा जो प्रश्न होता तो बऱ्याचशा सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही अकोला नगरपालिकेचं रिक्षा युनियनच्या वतीनं अभिनंदन करतो, नागरिकांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि तुमचं कार्य चांगलं आहे। तुमचं नागरिकांचं काम केलं पाहिजे। स्वच्छता मोहिमेला प्रतिसाद द्या आणि तुमचा केर कचरा जो आहे त्या गाड्यांमध्ये टाका। कर्मचाऱ्यांची सौजन्याने वागा आणि हॉटेल मालकांनी सुद्धा त्यांचं सांडपाणी किंवा प्लास्टिकच्या बाटल्या या व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे। नमस्कार। आपण पाहिलं असेल इथं हे जे रिक्षा चालक आहेत, हे प्रत्येक गल्लीमध्ये अकोल्यामध्ये त्यांचं चक्कर सुरू असतो। मात्र या ठिकाणी आता अकोल्यातील नागरिकांनी प्रत्येकाची काळजी, प्रत्येकाची स्वच्छता प्रत्येकाने जर ठेवली तर नक्कीच नगरपंचायत अकोले शहर आणि स्वच्छ शहर बनवण्यामध्ये नक्कीच 1 नंबरला जाईल। गणेश आवारी, S9 मीडिया, अकोले। जर अकोले शहर स्वच्छ ठेवायचे असेल तर प्रत्येक नागरिकांनी, व्यावसायिकांनी ती काळजी घेतली पाहिजे। याआधी नगरपंचायतीने अनेक वेळा आवाहनं केली, मात्र काही नागरिक अजूनही सुधारताना दिसत नाहीये। हे अकोलेकरांचं दुर्दैवच म्हणावं लागेल। खरं म्हणजे गेले नगरपंचायत सुरू होऊन 1.5 वर्ष झालं। आज पाहिजे तो पूर्वीचे ग्रामपंचायतीचे जे कर्मचारी होते, त्या कर्मचाऱ्यांवरच स्वच्छतेचं काम चालू होतं। त्यामुळं बरेचसं गेले 1.5 वर्षामध्ये कचरा किंवा स्वच्छता ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होती त्या प्रमाणात होत नव्हती। ह्या तक्रारी मला वारंवार आम्हाला आमच्या उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांना भेटायच्या। शिवनवीन आले, शिवनाही सांगितल्या होत्या, परंतु त्यावेळेस आम्ही ठरलं की आपण माणसं कमी असल्यामुळं आपण ठेका देऊ आणि आउटसोर्सिंगवर आपण ही स्वच्छतेचं हे करू। डम्पिंग ग्राउंड जे आहे तर त्या डम्पिंग ग्राउंडची थोडीशी आम्हाला निर्बंध आहे, थोडंसं छोटं आहे, तर त्यावर सुद्धा प्रक्रिया करणं गरजेचं आहे। कचरा गोळा करणारी एजन्सी आहे, त्यांनी आता सध्या 2-3 गाड्या आणलेल्या आहेत, 2 ट्रॅक्टर आहेत आणि गेले 15 दिवसापासून इतकं उत्कृष्ट काम त्यांचं सुरू झालं आहे। आणि ते प्रत्येक ठिकाणी अडीअडचणी लोकांना विचारतात, लोकांकडे जातात आणि कुठं काय असेल कचरा दिसला तर लगेच स्वच्छ करतात। आणि ज्या अटी व शर्ती घालून त्या एजन्सीला जे दिलं आहे त्याप्रमाणे ते चांगलं काम करतात। अकोल्यामध्ये सुद्धा किमान पूर्वी ज्या प्रमाणात दिसायचं त्या प्रमाणात किमान 25-30% निश्चितपणे कचरा उचलून घाण साफ होताना दिसते। माझं आव्हान नगरपंचायतच्या सर्व नागरिकांना आहे की कचरा शक्यतो घरातून देतानाच तो विलगीकरण करून द्या। ओला कचरा आणि सुका कचरा आणि प्लॅस्टिकचा कचरा या 3 ठिकाणी जर कचरा तुम्ही करून वेगळा दिला तर तिथं त्या डम्पिंग ग्राउंडवर सुद्धा आम्हाला किंवा त्या एजन्सीला कचरा वाहून नेताना आणि तो वेगळा करताना मदत होईल आणि स्वच्छताही होऊन जाईल। आम्ही ह्या एजन्सीला नुसतं कचरा गोळा करण्यापुरतंच नाही तर घरोघरी जाऊन समाज प्रबोधन, प्रत्येक घरामध्ये जाऊन समाज प्रबोधन करावं असे सुद्धा त्याच्यात सांगितलेलं आहे। तर त्यांनी घरातून
त्या गृहिणीने किंवा त्या नागरिकाने घरातून कचरा पाठवतानाच तो कमीत कमी कसा कचरा बाहेर निघेल, प्लॅस्टिक कसं बाजूला होईल, हे सगळ्या गोष्टीसाठी दिलं आहे. एवढंच नाही तर कचरा वाहतुकीसाठी आणि कचरा विलगीकरणासाठी गटारी आहे, त्या गटारी साफ करण्यासाठी सुद्धा त्यांना सांगितलं. गटारीसुद्धा साफ होऊ राहिल्यात. आता बघा तुम्हाला सापडेल की ज्या गटारी पूर्वी कायम असायचे, गवते असायचे, ते सगळ्या साफ होऊ राहिल्यात. ज्या ज्या ठिकाणी कचरा साठलेला असतो तो लगेच उचलला जातो. दुसऱ्या दिवशी गटारी साफ करून जो मैला बाहेर काढला जातो तो कचरा लगेच उचलला जातो. मात्र नागरिकांमध्ये बदल होताना दिसत नाही. मला खेदानं असं म्हणावं लागतं की व्यापारी वर्गाने सुद्धा सकाळी तुम्हाला गाड्या किती वाजता येणार आहे हे माहीत आहे, घंटा गाड्या सकाळी कचरा घेण्यासाठी किती वाजता येणार आहे हे माहीत आहे. मग कचरा तुम्ही तुमच्या दुकानासमोर ठेवत जा. आम्ही त्यांना सांगू का तुम्ही कचरा उचलत जा, तुम्हाला नाही शक्य, परंतु कचरा ज्या ठिकाणी कुठेतरी फेकू नका, रस्त्यावर फेकू नका. अकोला नगरपंचायतीची स्वच्छतेची आम्ही आता टेंडर 1 तारखेपासून टेंडर 10-15 दिवस झाले त्याला देऊन. तसं अतिशय चांगले काम ते लोकांचे काम चालू. काही माणसं न भेटल्यामुळं थोडं वाड्या वस्त्या अशा परिस्थिती ठिकाणी लोक ते पोचू शकत नाही. आणि लोकांनी असं करावं का बाबा तो सकाळी कचरा एका ठिकाणी नेऊन टाकावते आणि ती लोक कर्मचारी भरून नेतील. किती कोणी हे करीत असेल तर अतिशय चांगल्या प्रकारचं काम चालू आहे. अध्यक्षपद आहे, पाणी पुरवठा चांगला आहे, बांधकाम आपलं हे सगळे आरोग्याचं काम चांगलं आहे. सगळ्या नगरसेवक सगळे कर्मचारी झुंबून आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून अकोले नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि ठेका घेतलेल्या कंपनीचे कर्मचारी अकोले शहर स्वच्छ शहर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अकोलेकरांना स्वच्छ शहर बघायचं असेल तर अकोलेकरांनी देखील त्यांना मदत करण्याची गरज आहे. तरच अकोले शहर स्वच्छ आणि सुंदर होऊ शकेल. न्यूज रिपोर्टर गणेश आवारी, SN मीडिया, अकोले.